जय विठ्ठल हरी विठ्ठलाच्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात येथील देवकी कृष्ण मैदानावर शनिवारी चिखलकाला झाला। आषाढी द्वादशीला दरवर्षी श्री देवकी कृष्ण मैदानावर चिखलकाला खेळला जातो। या निमित्त येथील देवकी कृष्ण मंदिरात आषाढी एकादशीला दुपारी 12 वाजल्यापासून अखंड 24 तासांचा सप्ताह देऊळवाड्यावरील नागरिकांकडून आयोजित केला जातो। शनिवारी दुपारी 12 वाजता मंदिराच्या आवारात गोपाळगडी या रे गोपाळगडी या असे लोकगीत म्हणत नेतृत्व करणाऱ्यांनी हाक मारताच सगळे गोपाळगडी टाळ मृदुंगाच्या तालात एकत्र आले। त्यानंतर मंदिरात गाराणे घालून सप्ताहाची समाप्ती केली। सप्ताहातील मोठ्या समयीतील वाती विझवल्यानंतर समयीतील तेल प्रत्येक गोपाळगड्याने आपल्या अंगाला लावले आणि सगळे गोपाळगडी नाचत जय विठ्ठल हरी विठ्ठलाच्या घोषात मैदानावर उतरले। लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच या चिखलकाल्यात सहभागी झाले होते। आषाढ पावसाच्या सरीनं मैदानावर पाणी साचून सर्वत्र चिखल पसरला होता। त्या चिखलात सर्व भक्तगणांनी माखून लोळून घेण्याची स्पर्धा चालवली होती। वास्तविक हो बाळ गोपाळांचो कालो ताका अपभ्रंश जावन तो चिखल कालो असो जाला। ह्या चिखलकाल्याक सगळे तरेचे लोक येतात, जाणे करून तरणाटे, भुरगे, ज्येष्ठ असे वयोवृद्ध सुद्धा ह्या चिखलकाल्यात सहभागी जातात। ह्या चिखलकाल्याचे वैशिष्ट्य म्हळ्यार जे तुम्ही आतां सुद्दां पळयलें की पेडार रावून लोकांनी खाणां वडयलीं, जे बॉल म्हणटा आमी ताका, जे बॉल गंव आनी सोये पासून हे बॉल तयार करता आनी ह्या हांगाचें एक वैशिश्ट अशें ह्या चिखलकाल्याचें तें खाण आनी हे न वाडटा ते पेडा वयल्यान वडयता आनी ते जिखून घेवपाचो प्रत्येक जाण प्रयत्न करता। तुम्ही भितर पळयलें की देवळान दिवली दवरल्या ती आषाढी एकादशी दिसा दवरतात। ते आषाढी एकादशी म्हणजे 12 वरांचो हो एकादशीचो सप्ताह 12 वरांचेर वतात, सगळे भुरगे दिवले बरोबर भोंवतणी नाचतात आणि तातले भट मागीर भितरल्यान तीर्थ फाफुडटात आणि दिवलेंतले तेल लायतात। हाच्या फाटल्यान सुद्दां एक हें आसा की ते जेन्ना आमी मळार वतात तेन्ना कशाच प्रकारची थंडी जावची न्हय, कसल्याच प्रकारचो अपघात जावचो न्हय, कालो सुशेगाद जावचो, हें ताच्या फाटल्यान वैशिश्ट। खाणां वडोवपा फाटल्यान वैशिश्ट म्हळ्यार खाणां खूब तरेचे लोक घेवन येता हांगा, ताचे फाटल्यान म्हळ्यार की लोक हांगा आंगवणे करतात की जास्त करून जे आपत्य नाशिल्ले भुरगे नाशिल्ले लोक हांगा आंगवणे करतात आणि दुसऱ्या वर्सा तांचे जे फुलफील जातकच ते तांचे जे कितें खाण आंगयतात किंवा पंचखाद्य ते देवाक हाडून दितात। कोणी तरुण थोडा चिखलात न माखलेला दिसला की त्याला 8-10 जणांनी उचलून चिखलात बुडवलंच म्हणून समजा। देऊळवाड्यावरील काही भाविक श्रद्धेनं चिखलकाल्यातील गड्यांना भक्तीसाठी नारळ गुलाचे गोळे किंवा मिठाई फळे वाटण्यासाठी खास नवस करून आणतात। तो प्रसाद फेकताना सर्व गडी एकदमच हात उंचावून प्रसाद वरच्यावर झेलतात। या काल्यात प्रत्येक जण पूर्णपणे चिखलात माखून वेगवेगळ्या बाळकृष्णाच्या क्रीडा करत होत्या। अवघ्या 1 वर्षाच्या मुलाला सुद्धा चिखलात माखून घेण्याची परंपरा सुरू आहे। गेली कित्येक वर्ष परंपरेनुसार येथे सुरू असलेला हा चिखलकाला श्रीकृष्णकालीन प्रसंगाची आठवण करून देतो।
पुरोहित सिद्धेश आचार्य. आज हो माशेलान आषाढ शुद्ध एकादशी द्वादशी हो चिखलकालो म्हणटा पळय हो आमचो गांवचो थळसुणीचो उत्सव. एकादशी दिसा सगळे आमचे थळसी गांवचे लोक एक जावन देवाक नाल्ल दवरून घराणे घालून दनपारां 12 दिवली लायता आनी भजनाक सुरवात करता आनी ताच्या नंतर महाशाला कला संगम ही दर वर्सा स्पर्धा घेतात. हे 2 वर्सां आमचे काम देवस्थानचे चालू असल्या कारणान आमी भजनी पथकांक आफोवन भजन करता. एक सगळे जे कृष्णान पयलीं लिला केल्ल्यो खेळ केल्ले ते सगळे बालगोपाळ खेळ करतात. तातूंत तेल काडप, मुश्टी मारप, मागीर चक्र करप, बोपड्यो, मागीर धवळ आनी लास्ट न्हवरो व्हंकल करून ती धही हंडी आसता ती फोडटात आनी ताच्या नंतर परते सगळे बालगोपाळ एकच जावन नामघोश करून देवाक प्रदक्षिणा घालून आपापल्या घरा वचून न्हावन परते देवळान येवन देवाच्यो मागीर महाआरती जावन सांगता जाता. श्रीकृष्ण आपल्या बालगोपाळांना घेऊन जसा वेगवेगळ्या क्रीडा सादर करायचा तसेच टाळ मृदुंगाच्या तालात वेगवेगळ्या ओव्या पदे गाऊन खेळ सादर करण्यात आले. येथील गेली अनेक वर्ष चालू असलेला हा चिखलकाला म्हणजे माशेलच्या तरुण वृद्धांना एक आनंदाची पर्वणीच असते. शनिवारी माशेलात जात धर्म उच्च नीच हे सगळे विसरून चिखलकाल्याचा आनंद माशेलकरांनी मनसोक्त लुटला.